कलेक्टरला रिस्पेक्ट द्यायचा असतो, अहो कलेक्टर वगैरे बोलायचं असतं। इतर पाट्या हे कलेक्टर इकडे पोलीस अधिकाऱ्यांना मी तुमचा बाप येतोय अशा प्रकारच्या धमक्या। अरे निलेश बेटा शिकतोय त्या शाळेचं व्यवस्था तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो आमच्या ग्रामीण भागात कण जिल्ह्याचा कण तुला सतत आजी पाऊस गोळा समजा माझ्या नादी लागू नको। महाराष्ट्रात जे माझ्या नादी लागले त्याचा पुढचा बंदोबस्त केला मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे, परंतु जर तू आमच्या माणसाच्या किंवा माझ्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य माणसाच्या केसाला धक्का लावला ना बघून घेऊन तुला काय मी अजिबात ते सहन करणार नाही। तुम्ही फक्त तुमचा तारतम्य ठेवा कायदा। परंतु या भागातले लोक अनेक जण मुंबईमध्ये जातात, पुण्यामध्ये जातात, कामाधंद्याच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, पोटाची कळगी भरण्याच्या करता ते जातात, तो त्यांना गेल्याशिवाय इलाज नसतो। मग इथं काय केलं पाहिजे? इथं वेगवेगळ्या पद्धतीनं संस्था चालल्या पाहिजे, इथं कारखानदारी आली पाहिजे। सुपा परिसरामध्ये आपण MIDC डेव्हलप केली, इकडं विंडमिलच्या निमित्तानं वाऱ्यापासून वीज तयार करण्याच्या करता अनेक टेकड्यांवर विंडमिल उभ्या केल्या, त्याच्यातून माझ्या भागातल्या मुलींना रोजगार मिळावा, किमान 80% तरी माझ्या पार्लेटचे लोक तिथं कामाला लागावे। परंतु तसं त्या ठिकाणी घडलं नाही। एक तर या सगळ्याच्या बाबतीमध्ये काम करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की स्वर्गीय वसंतदादा पाटील, तसंच पद्मश्री विखे पाटील, तसंच वसंतराव नाईक, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या सर्वांनी मिळून महाराष्ट्रामध्ये फार वर्षापूर्वी सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा सहकार चळवळ रुजवण्याचं काम केलं, वाढवण्याचं काम केलं, सर्व दूरपर्यंत पोहोचण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम केलं। आम्ही देखील संस्था चालवतो, आज संस्था चांगल्या चालवतो। मित्रांनो, पारनेरकरांनो एक गोष्ट विचार करा, इथल्या पतसंस्था इतक्या चांगल्या होत्या, कुणी अडचणीत आल्या, कुणी बोगस प्रकरण केली, त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या ठेवी कशा अडचणीमध्ये आल्या याचा विचार करा ना। माझा पारनेर कारखाना, कुणी त्या ठिकाणी कारखान्याची अडचण निर्माण केली। संस्था काढणं एक वेळ सोपं, संस्था चालवणं महामुश्किल। माझ्या इथला पारनेर कारखान्याची वाट लागली, माझ्या इथले अनेक पतसंस्था अक्षरशः देशोधडीला त्या ठिकाणी लागल्या। माझ्या इथली मार्केट कमिटी चांगली चालली होती, प्रशांत तिथं सभापती होता, त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला निलेशने सांगितलं आता दादा त्याला बदलला, दुसरा कोण आणून ठेवला शाणा, हे किती झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी हे झाकलं जाणार नाही। या संदर्भामध्ये मार्केट कमिटीमध्ये कुणी जर चुका केलेल्या असतील, माझ्या पारनेरच्या शेतकऱ्यांच्या मालकीची ती मार्केट कमिटी आहे, कुणाच्या बापाच्या घरची मार्केट, त्याची इन्क्वायरी कारण नसताना कुणाला त्रास दिला जाणार नाही। परंतु कुणी जर त्याची डुबाडूब केली असेल, तिथं पैसा खाल्ला असेल, तर अशांना चक्की पिसिंग ठेवणार नाही, इन्क्वायरी केली जाईल, दूध का दूध पाणी का पाणी, चुकीचं असेल तर शासन, चुकीचं नसेल तर तुम्हाला मोकळी, ही आपली कामाची भूमिका आहे। मित्रांनो, MIDC काय चाललंय आज MIDC मध्ये, त्याच्या संदर्भामध्ये मला इथं सांगण्यात आलं की दादा MIDC मध्ये बाहेरची लोक काढली, परराज्यातली, काय माझ्या पारनेरची लोक काही नव्हती, माझ्या इथली मुलं काही नव्हती, त्यांना काम नको होतं, तुम्ही बाहेरची लोक आणता, 800 रुपये रोजगार म्हणून त्यांच्याकडनं सह्या घेता आणि त्यांच्या हातावर 400 रुपये त्या ठिकाणी टेकवता। अरे हरामखोरांनो, कुठं फेडा देता? त्या गरीबाच्या कष्टाचा पैसा हा तुम्हाला मला अशा पद्धतीनं पचनी पडणार नाही, त्याच्यामध्ये यांचं वाटोळं होईल, वाटोळं
अमित शहाची माझी ओळख आहे, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची ओळख आहे, अनेक उद्योगपतींची, अडाणी असतील, अंबानी असतील, टाटा बिर्ला असतील, सगळ्यांच्या आमच्याही ओळखी झालेल्या. आम्ही आमच्या ओळखीचा वापर ज्या भागामध्ये कारखानदारी येणं गरजेचं आहे आणि माझ्या तिथल्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळणं आणि त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवणं आणि त्यांचा प्रपंच चांगला मार्गी लागला. मी माझ्याही भागामध्ये इंदापूर तालुका, आमचं कुरकुम दौंड तालुका, आमचा बारामती तालुका, आमचं तळेगाव मावळ, आमचं रांजणगाव, आपला शिरूर, अशा सगळ्या भागामध्ये माझ्याकडे इंडस्ट्री आहे. मी त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायचा प्रयत्न करतो. पुढे जर दादागिरी गुंडगिरी केली तर मी त्यांचा ऐकत नाही. तो माझ्या जवळचा आहे तर तो माझ्या लांबचा आहे, अशा पद्धतीचा भेदभाव मी त्या ठिकाणी करत नाही. कारण कारखानदारी टिकली पाहिजे, कारखानदारीचं नुकसान होता कामा नये. आपल्या मुलांचा मुलींचा रोजगार हा त्या ठिकाणी बुडता कामा नये, ही माझी भूमिका. मी आता काहींदा म्हणतो चला आम्ही तिथं एमआयडीसी वाढवतो, जागा घेतो, आपल्याला नगर जिल्ह्यात पालघर तालुक्यात सुद्धाच्या परिसरामध्ये जायचं. उद्योगपती म्हणतात अजिबात नाही दादा, तिथं आम्हाला एवढा त्रास आहे की काही न सांगितलेलं बरं. वाळू आमच्याकडनंच घ्या, कडी त्याच्याकडनंच घ्या, खोदायचं काम आमच्यालाच द्या. म्हणजे एवढं अनेक तट्टूपणाची भूमिका असते, एवढी दमदाटी चाललेली आहे की आम्ही अक्षरशः वैतागलेलो. मित्रांनो, आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जर कारखानदारी उद्योगधंदे वाढीला लागणार असतील, लावायचे असतील, कालच रात्री मी आणि उदय सामंत त्याच्याकडे उद्योग खात आहे, आम्ही बरोबर होतो सभेला. माझी त्याच्याशी पण चर्चा झाली. कारण काही भागामध्ये आमच्या कर्जतला एमआयडीसी आणायची, बोरला एमआयडीसी आणायची, तर त्या पद्धतीने तिथल्या जमिनी अक्वायर करायचा आमचा प्रयत्न. तशा पद्धतीनं आपल्या इथं उद्योगपती येत नाही, त्यामुळं त्याचा फटका इथल्या तरुण पिढीला बसणार आहे. आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना आपल्याला माहिती नसतं की तो कसा निघेल. आपण चांगला निघेल या नात्याने त्यांना निवडून देतो, परंतु ते नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे एक एक दिवे दाखवायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम माझ्या त्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर होतो. मित्रांनो, हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही. बऱ्याचशा ठिकाणी अशा चुकीची माणसं गेल्यानंतर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली, तिथली इंडस्ट्री उद्ध्वस्त झाली, तिथं बेकारी वाढली आणि मग बाकीचे म्हणणार किंवा आम्ही तुम्हाला दिलं होतं, तुम्ही नको त्या माणसांना निवडून देता आणि त्यांच्या हातामध्ये सूत्र देता. मागच्या वेळेस आमदारकीच्या वेळेस माझी पण चूक झाली. मी महाराष्ट्रामध्ये खरं बोलणारा कार्यकर्ता, मला निलेशने सांगितलं की दादा मला तुमच्या पक्षामध्ये घ्यायचं. मला आमच्या 4 दिशेला 4 जणांची तोंड होती, ती सगळी एकत्र आणणं मला महाकठीण केलेलं होतं. मी त्याच्या आधी सुजितला तिकीट दिलं, परंतु ती पडला. त्यावेळेस नंतरच्या काळामध्ये मला वाटतं वैभव नाईक, संग्राम आणि राहुल जगताप हे तिघं मी विधानसभेला निवडून आणले. मागच्या मी विचार करत होतो, शेवटी मी पण राजकारणी माणूस आहे, पण मी विकासाचा ध्यास घेतलेला माणूस आहे, मी कामाचा माणूस आहे. आणि मला काही तुमच्यासाठी इथं बसणाऱ्या अनेकांनी मला सांगितलं दादा निलेशला द्या, दादा निलेशला द्या. तुमच्यातले अनेक जण तेव्हा आलेले होते आणि तुमच्या प्रेमाखातर, तुमच्या आग्रहाखातर मी उमेदवारी दिली. तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा नंतर असे दिवे लावेल आणि त्याला आपण निवडून आणला. प्रचंड मताने तुम्ही निवडून आणला. गडी दिसायला दिसतो बारका असा काठी, आणि तू लय पोचलेला आहे, लय त्यामध्ये मी त्याला विकास कामाच्या करता निधी द्यायचो, सगळं काही करायचो. मला वाटायचं, मला एक दिवस घरी घेऊन गेला, किती साधं घर आहे, कसे माझे आई वडील आहे, कसा माझा प्रपंच आहे, अमुक अमुक सगळं मला त्यांनी दाखवलं. मलाही वाटलं की बाबा ठीक आहे काम करतोय, परंतु नंतर एक एक त्याची लक्षणं जेव्हा कळायला लागली की या त्याला उमेदवारी दिल्यानंतर, आमदार झाल्यानंतर इकडं लोकांना दमदाटी करायची, कार्यकर्त्यांना. आता तिथं आपले जे काही उमेदवार आहेत, सुजय विखे पाटील ते महायुतीचे उमेदवार, मग महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना जाहीर धमक्या देतात. त्याच्यानंतर निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना धमकवतात. त्याच्यावर काही कार्यकर्ते घाबरतात, अधिकाऱ्यांना देखील जाहीर धमक्या देतात. अधिकाऱ्यांना वाटत असेल किंवा सत्ता
रिस्पेक्ट द्यायचा असतो. अहो कलेक्टर वगैरे बोलायचं असतं. इथं पाट्या एक कलेक्टर एक नाही, पोलीस अधिकाऱ्यांना मी तुमचा बाप येतोय अशा प्रकारच्या धमक्या. अरे दिनेश बेटा, शाळेमध्ये शिकतोय त्या शाळेचा व्यवस्था तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो, आमच्या ग्रामीण भागात म्हणतात कण गिरवायचा कण, असा परत तुला सतत अजित पवारच गोळा सोडतो. माझ्या नादी लागू नको. महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्याचा पुरता बंदोबस्त केलेला महाराष्ट्र. अरे तू तर किस झाड की पत्ती आहे. मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. परंतु जर तू आमच्या माणसाच्या किंवा माझ्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य माणसाच्या केसाला धक्का लावला ना, बघून घेईल तुला काय कसा कसा वाटतो. या पद्धतीनं मी अजिबात ते सहन करणार नाही. तुम्ही फक्त तुमचा तारतम्य ठेवा. कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका. कायदा हातामध्ये घेऊ नका. सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस खातं करेल. मी आचारसंहिता संपल्यानंतर या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्यांना सांगणार, आता तर तो आमदार पण नाही, तुम्ही जसं कॉमन मॅन आहे तशा पद्धतीने तो कॉमन मॅन आहे. त्याच्यामुळं त्याची आरेरावी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही. इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण ते सहन करू नका. आरेला कार्य करायला शिकलं पाहिजे. आपण होऊन कुणाला त्रास द्यायचा नाही. कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला देखील घाबरायचं आपल्याला काही चालणार. आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आपल्याला त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आहे. आपल्याला काम करताना शिवशास्त्री आंबेडकरांची विचारधारा घेऊन 18 पगड जाती 12 बलुतेदारात आपल्याला न्याय द्यायचा आहे. आपल्याला नाहक त्रास कुणाला द्यायचा नाही. परंतु आता 2च दिवस राहिले मित्रांनो. हा तुमचा उत्साह आहे तो माझ्या 13 तारखेला संध्याकाळी 6ला मशीन सील होईपर्यंत टिकला पाहिजे. प्रत्येक केंद्रावर आपले जीवाभावाचे सहकारी असले पाहिजे. आम्ही पोलिसांना पण त्या ठिकाणी तक्रार करू. आम्ही निवडणूक आयोगाला पण सांगू इकडे बंदोबस्त जास्त ठेवा. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही पारनेर शहरामुळे धरणातलं पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे त्याच्या मान्यतेच्या करता मी देवेंद्रजी, एकनाथराव, राधाकृष्ण विखे पाटील आम्ही कुठं कमी पडणार नाही. पारनेर त्याच्यामध्ये कानोर पठार या ठिकाणी 2004 साली आपण 2 TMC पाणी कुकडीच्या कॅनलमधनं लिफ्ट करून देण्याच्या बद्दलचं पाझर तलाव भरून देण्याच्या संदर्भात सर्वेक्षण झालं होतं. परंतु त्याच्यानंतर काही निमित्तानं ते काम थांबलेलं आहे. मित्रांनो त्याच्याही संदर्भामध्ये आता सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री देवेंद्रजींनी दिलेल्या आहे. मी त्यांना जो काही सर्वेक्षणाला निधी लागेल तो त्या ठिकाणी देईल. त्याबद्दल आपण काळजी करू नका. काल मी जुन्नरला जी सभा केली ती सभा करत असताना माझ्या डिंबे धरणाला जो बोगदा काढायचा आहे त्याच्यातनं माझ्या पारनेर तालुक्यात, माझ्या नगर जिल्ह्यात, माझ्या सोलापूर जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये गैरसमज पसरून देत आहेत. मित्रांनो त्यांचं पाणी त्यांना राहील, तुमचं हक्काचं पाणी तुम्हाला मिळेल. त्यामध्ये कुठलाही भेदभाव हा माझ्याकडनं त्या ठिकाणी केला जाणार नाही. मला फक्त पारनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मतं मागायला यायचं नाही. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा इतर निवडणुका आपल्याला कामधंद्याच्या निमित्तानं एकमेकाला भेटायचंय, विकास कामाच्या करता एकमेकाला भेटायचंय. आपले केंद्रातले अडलेले प्रश्न, केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आपल्या या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्याच्या करता सुजयला दुसऱ्यांदा तिथं पाठवण्याची गरज आहे. सुजय अतिशय हुशार आहे, सुजयला कामाची जाण आहे. सुजय तिथं गेल्यानंतर आपली बाजू पार्लमेंट मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडेल. यांनी 4-4.5 वर्ष सभागृहात काय काय प्रकार केलेले ते मला माहिती आहे. झाकली सभा लाखाची, त्याच्यामुळे त्याचा पंचनामा करण्याचं काम मी या निमित्तानं करणार नाही. पण पारनेरकरांनी, मतदार बंधू भगिनींनी मला हेही कळलेलं आहे इथले डॉक्टर
डॉक्टर, इथले वकील, इथले जे काही व्यवसायधारक आहे त्यांना कोण जातात, ह्याचं बिल त्याला फुकट दे, ह्याचे पैसे घेऊ नको. अरे काय तुझ्या काकाच्या घरचं आहे? जर सवलती माझ्या गरीबाला द्याव्या लागतात ना, हे मलाही कळतं ना, परंतु सवलती देत असताना त्या सवलतीमध्ये कधी कधी आम्ही स्वतः त्यांचं आमचे इंटरेस्ट असतात त्याच्यात त्यांना अनुदान देतो किंवा त्याच्यात त्यांना मदत करतो. त्या पद्धतीनं आपल्याला मदत करता येते. परंतु मी डॉक्टरला सांगितलं तू बिल घेऊ नको, त्या डॉक्टरचा दवाखाना कसा चालेल? एक सांगता येईल की डॉक्टर जरा बिल नियमाप्रमाणे घ्या, तो गरीब आहे त्याला फार त्रास देऊ नका, वरचे पैसे आम्ही वर्गणी करून भरतो याची जाणीव ठेवा, इथपर्यंत ठीक आहे. परंतु तुम्ही जर इथल्या व्यवसायधारकांना दमदाटी करायला लागला तर मित्रांनो हे फार काळ टिकत नसतं. 4-1 वर्षात 4.5 वर्षात हे सगळं आता फुगा होता तो फुटला आहे. आता सगळं वस्तुस्थिती पुढे आलेली आहे. पारनेरकरांनो, तुम्ही उद्याच्याला मतदान केंद्रावर जा, त्यावेळेस अतिशय व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी मतदान करा. कमळाच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम, कमळाच्या समोरचं बटन दाबण्याचं काम करा. देसवडे म्हणून या छोट्या गावात ग्रामपंचायतीचा अविश्वास ठरवायच्या वेळी आमदाराचा लोगो असलेल्या गाड्यांच्या मधनं 200 सराईत गुंड पाठवून दहशत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गावकऱ्यांनी त्या आमदाराच्या गुंडांना सगळ्यांना पिटाळून लावलं. अशा पद्धतीनं एकी तुम्हाला दाखवावी लागेल. तुम्ही पण घाबरू नका, तुम्ही एकटे नाहीये, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. विखे पाटील तुमच्या पाठीशी आहे, सुजय तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही एवढेच नाही, महायुती तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही एकट्या असं अजिबात समजू नका. परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा, त्याच्यामध्ये मागे पुढे त्या ठिकाणी पाहायचं नाही. हा उत्साह हा 6 वाजेपर्यंत 13 तारखेला टिकला पाहिजे. अजूनही कोण थोडस दहशत खाली असेल, दबावाखाली असेल, प्रेशर खाली असेल तर त्यालाही सांगा. आज अजित पवार आला होता, त्याने असं सांगितलेलं आहे, तो आपल्या पाठीशी उभा राहणार आहे. तुम्ही एकटे समजू नका, तुम्हाला तो वाऱ्यावर सुटणार नाही, तो शब्दाचा पक्का आहे असं माझ्या वतीनं त्यांना सांगा. आणि तो सांगावा दिल्यानंतर त्यांनाही जरा आधार वाटेल. शेवटी आपणच आपल्या माणसाला आधार द्यायचा असतो आणि त्याला एक पुढं जाण्याचा एक प्रोत्साहन द्यायचं असतं. तशा पद्धतीचं प्रोत्साहन आपण या बाबतीमध्ये देण्याच्या करता निश्चितपणे यशस्वी होऊ. विकास कामाच्या करता देखील उद्याच्या काळामध्ये 25-15 असेल, जिल्हा परिषद असेल, DPDC असेल किंवा कुठलाही निधी असेल तर तो निधी देण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी, राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करू. तुम्ही असं समजू नका आता आपल्या आमदारांनी राजीनामा दिला, आता कोण आपल्याला वाली आहे. शेवटी पालकमंत्र्यांना यंदा चांगल्या प्रकारे DPDCला निधी दिला. पालकमंत्री महोदय प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना साधारण जीवाभावाचे कार्यकर्ते कोण आहे, कोण नुसतंच पुढं पुढं करत आहे, कोण आपले दरवाजे उघडत आहे, दिवसा इकडं रात्री तिकडं, ज्यांचे धंदे चाललेले असतील त्यांना ओळखा. ते काय आपल्याला अवघड नाही. परंतु जे दिवसाही आपलं काम करतायत, रात्री पण कमळाचंच काम करतायत आणि सुजयला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान करतायत, अशा लोकांना ताकद देण्याच्या करता आमची महायुती ही निश्चितपणे तुम्हाला मदत करेल. त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं मित्रांनो, जे गुंड लोक आहेत त्या गुंडांच्याही बद्दलचा बंदोबस्त, त्याच्या संदर्भामध्ये त्यांना मोका लावायचा, तडीपार करायचं का आणखीन काय करायचं, त्यांच्या चुका असतील, ज्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांच्याबद्दलची योग्य ती कारवाई पोलीस खातं त्याबद्दलचं करेल. त्याबद्दल आपण कुणी शंका मनामध्ये अजिबात आणण्याचं कारण नाही. बाबांनो, याच्यामध्ये जी काही फसवाफसवी चालली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं महसूल विभागाच्या मार्फत ऑनलाईन वाळू देखील तुम्हाला देण्याच्या करता इथं अवैध वाळू उपसामुळं गाव पातळीवर गुंडगिरी वाढलेली आहे, हे पण आपल्याला माहिती आहे. वाळूचा साठा करून तोंडाला येईल ती किंमत
त्या ठिकाणी बांधकाम व्यावसायिकाला द्यावी लागतील. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला या अलीकडच्या काळामध्ये समजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काही काळजी करू नका. तुमचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता, तुमच्या अडीअडचणीमधनं मार्ग काढण्याच्या करता आचारसंहिता संपल्यानंतर आपण एकत्र एक बैठक घेऊ. ती नगरला घ्यायची का पारनेरला घ्यायची का मुंबईला घ्यायची ती आपण ठरवू आणि त्या पद्धतीनं अधिकारी हातात ठेवले जातील आणि तुमचे प्रश्न निकाली लावले जातील. त्याच्यात मार्ग काढला जाईल. परंतु तुमच्या पवित्र मतामध्ये याचा मात्र बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये. तो बंदोबस्त करायचा आणि पुढं त्याला महाराष्ट्राला दाखवून द्या की बाबा हे तेवढ्या पुरता फुगा होता, ह्याच्यामध्ये फार काही नव्हतं. मला मध्ये नगराध्यक्ष विजय आवटी पण घेऊन भेटले. म्हणलं इतके दिवस का गप्प बसला होता, मागच आला असता तर मागच बंदोबस्त केला असता. बाबा मला वाटलं आज सुधारण, उद्या सुधारण, परवा सुधारण, आमचाच गडी होता म्हणून आम्ही थोडस थांबलो. परंतु गडी पुरता वाया गेला. त्याच्यामुळं आता त्याला घरी पाठवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ते पार्सल उद्याच्या 13 तारखेला मतदानाच्या निमित्तानं 4 तारखेला मतपेट्या उघडल्या जातील. त्यावेळेस हे लंकेचं पार्सल घरी पाठवायचं काम करा ही सगळ्याची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर उपस्थित सर्वांचा आभार मानतील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे.